माझं नाव संजय विजयराव पाटील, मी आहे पुजारी. आमच्या मंदिराचे देवस्थानचे कमिटी सर्व काही या मंदिराचे असणारे ते काही व्यवस्थापन आहे ते आमची पूर्णपणे कमिटी करते आणि दयानंद पाटील हे अध्यक्ष आहेत. बाकी कमिटीचे काही सदस्य आहेत आणि ह्या इथल्या मोठ्या प्रमाणावर 7 ते 8 दिवस जेवणाची व्यवस्था अतिशय सुंदर प्रकारची केल्या जाते आणि ह्या ठिकाणी बरेच भाविक लोक म्हणजे आंध्रा असेल, कर्नाटक असेल, यूपी असेल, काटेवाड असेल, या बरेच लांबून लोक घोडे, घुंट आणि हे सर्व घेऊन येतात. पण त्याचबरोबर त्या ठिकाणी भाविक मात्र फार मोठ्या प्रमाणात येतात. 7 ते 8 दिवस आमचा हा पूर्णपणे बारी चालते कंटिन्यू दर्शनासाठी. आणि ह्या देवाचं असे घोषित आहे की बरेच असे काही थोडे वैद्य लोक आहेत, गोरगरीब असणारे जे लोक आहेत ते पूर्णपणे श्रीमंतापासून गोरगरिबापर्यंत ह्या ठिकाणी येतात. पहिले मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब ते त्यांच्या वळवळपासून येतात. त्यामुळे हे असणार आमच्या यात्रेचं स्वरूप अतिशय असणार सुंदर आहे आणि भाविक भक्तांची त्यामुळे आमच्या दरवर्षी वाढतच जाते पण कमी होत नाही. असं एक आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि जवळपास 300 ते 400 वर्षापासूनचं देवस्थान आहे जुनं. जवळपास 1 महिना चालते हे 1 महिना कंटिन्यू चालतं साठी पुस्तक आणि आता जवळपास आणखी 15-20 दिवस चालतं. आता 8 ते 10 दिवस कंटिन्यू बारी चालते. इथे येणार आहे कंटिन्यू बारी म्हणजे असं मंदिर बंद सुद्धा होऊ शकत नाही. कंटिन्यू 24 तास चालते पूर्णपणे राहते. असं एक आमच्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. हा एक खंडोबाचा अवतार म्हणजे 12 खंडोबापेक्षा एक आमचा एक माळेगावचा एक त्या 12 खंडोबामध्ये खंडोबा आहे. जेजुरी, मैलार, माळेगाव अशा ह्याच्यामध्ये एक असणार देवस्थान आहे त्यांच्या बरोबरच. आणि हा इतिहास जेजुरीच्या बरोबरचा पहिल्यापासून हा माळेगावच्या खंडोबाचा इतिहास आहे. आणि समजात मोठी ही यात्रा जर म्हणलं तर फक्त माळेगावलाच भरू शकते. एवढी यात्रा कुठंच भरू शकत नाही. ह्या ठिकाणी घोडं येतं, गाढव येतं, हुंट येतो, अतिशय असणारे येतं आणि जवळपास म्हणजे पशु प्राणी जे आहेत कुत्र्यापासून जे कोंबड्यापासून पूर्णपणे या ठिकाणी पशु प्राणी येतात आणि राज्यातून त्या भारतामध्ये जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यातून इथं लोक असणार व्यापाराला, दर्शनाला दरवर्षीप्रमाणे येतात. नाही, ह्या मंदिरामध्ये कंटिन्यू असेच चालू असतं. दर रविवारी आमच्या मंदिराचं संस्थांचं काही भाविकांचं जेवणाची व्यवस्था असते. रविवार हा कंटिन्यू बारी अशीच असते. पुन्हा चालू दर्शनाचं हे समजा असं स्वरूप 12 महिने चालू असतं. पुढे चला चला
शिवा मल्हारीचा येळकोट की शिवा मल्हारीचा येळकोट गजानन बालाजी ढवळे मला एक सुंदर असं गीत कृष्ण कन्हैया श्याम मुरारे तुझ्या द्वारे आले देवा सुदामा भिकारे कृष्ण कन्हैया श्याम मुरारे तुझ्या द्वारे आले देवा सुदामा भिकारे घरामध्ये काय नाये उपवासी राये भेटीसाठी घेऊन आले मोठभर पोये घरामध्ये काही नाही उपवासी राये भेटीसाठी घेऊन आले मोठभर पोये अंगावर वस्त्र सारे फाटक्याच चेंद्या तुझ्या द्वारी आले देवा सुदामा भिकारे कृष्ण कन्हैया श्याम मुरारे तुझ्या द्वारी आले देवा सुदामा भिकारे नाही नाही ती लात मार मारणं 10 रुपये मीडिया
कितने साल से आते? हम यहाँ पर काफ़ी साल से आते हैं। बोलो अंकल। माळेगाव यात्रेमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि आपण पाहत आहात तिथे आहेत गुंजारे साहेब. त्यांनी बेंगळूरला पीआय म्हणून पण होते आणि त्यांची भेट झालेली आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, एकंदरीत माळेगाव यात्रेसाठी तुमचं सिस्टम म्हणजे एकंदरीत कर्मचारी वर्ग किती? आमचे एकंदरीत कर्मचारी याच्यावर मान्य वर्गाचे पूर्ण लक्ष असून 1200 पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि तसे 150 जवळपास पोलीस अधिकारी आहेत. आणि मंदिराची सुरक्षेसाठी व त्यांच्या पब्लिकच्या सुरक्षेसाठी कमीत कमी प्रत्येक सेक्टर पाळलेत आणि प्रत्येक सेक्टरला एक अधिकारी दिलेला आहे. पहिले पेट्रोलिंग, मोटरसायकल पेट्रोलिंग, ट्रॅफिक पेट्रोलिंग, मंदिरामध्ये आतील पेट्रोलिंग, बाहेर पेट्रोलिंग आणि प्रत्येक गेटवर पोलीस कर्मचारी अधिकारी नेमलेले आहेत की जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. कोणत्या महिलेसंदर्भात, लहान लेकरांसंदर्भात त्याच्यावर होणार नाही याची सुद्धा काळजी घेतलेली आहे. माननीय आयजी साहेब, एसपी साहेब, अडिशनल साहेब यांच्या वारंवार भेटी पण आहेत आणि फॉलोअप सुद्धा घेत आहेत. आणि सर्व कर्मचारी अधिकारी सतत त्यांच्या ठरल्याप्रमाणे ड्युट्या करत आहेत. सध्या शांतता आहे आणि व्यवस्थित चालू सोबत आहे. एकंदरीत खंडोबा यात्रेनिमित्त इथे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत आणि बाहेरून तर राज्यातून सुद्धा इतर मंडळी आलेली आहे. त्यांच्याबद्दल सर, त्यांची व्यवस्था काय झाली? तर राज्यातील बाहेरून राज्यातील किंवा आपल्या महाराष्ट्रातून जे भाविक येतात त्यांच्याकरता जेवणाची पण व्यवस्था आहे, राहण्याची पण व्यवस्था केली आहे. हे सध्या अध्यक्ष आहेत मंडळाचे, आपल्या देवस्थानचे, त्यांचा सुद्धा बारीक लक्ष याच्यावर आहे. पब्लिकवर सुद्धा आहे. त्यांच्या खाजगी सुरक्षा पण गार्ड आहेत दिलेले आहेत की जेणेकरून काही घटना घडणार नाही. पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे त्यांनी. सर्व दर्शन रांगेत आहे आणि तशी एकंदरीत फोर्स मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त देण्यात आलेला आहे. त्यामुळे पब्लिकला सुद्धा आम्ही सेक्युर केलेलं आहे की काही होणार नाही. एकंदरीत मंदिराचे अध्यक्ष पण इथं आहेत, त्यांच्याशी पण आपण संवाद साधणार आहोत. सर, मंदिरामध्ये एकंदरीत नमस्कार. अगोदर तुमचं पूर्ण नाव? मी दयानंद वसंतराव पाटील, खंडोबा संस्थान अध्यक्ष. एकंदरीत मंदिराची म्हणजे भाविकांची गर्दी, त्यांची सुरळीतपणा, रांगा वगैरे याबद्दल तुमचं नियोजन प्रतिबद्ध कसं आहे? ते आमच्या मंदिरामध्ये आमची 29 डिसेंबरला आमची माळेगाव यात्रा सुरू झाली. पहाटे 5 वाजता अभिषेकाची यात्रा सुरू झाली. ठीक 2 वाजता आमच्या खंडेरा याची पालखी निघाली आणि त्या काळामध्ये आमच्याकडे मंदिरामध्ये बंदोबस्त प्रत्येक याचा होता. त्याच्यावर स्वतः अडिशनल होते बंदोबस्तासाठी. 3 डिवाइस होते. जवळपास मंदिराच्या सुरक्षेसाठी एक्स्ट्रा फोर्स होते आणि एकदम चांगल्यापैकी झालं. आणि सध्या या पुढचे जे रांगा चालू आहेत, रांगेत दर्शन चालू आहे. सर्वांना महाप्रसाद मिळतो. ते महाप्रसाद विनामूल्य असतो. सर्वांची पाण्याची व्यवस्था, रांगेची व्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे.
तर यापुढे सुद्धा खंडाळा असेच करू.